अमळनेर तालुक्यात जून महिना संपला तरीही तालुक्यातील एकही गावात समाधानकारक पाऊस न झाल्याने तालुक्यात अद्याप 3 गावांना टँकरने पाणी पुरवठा होत आहे, तर 7 गावांच्या विहिरी अद्याप अधिग्रहितच आहेत. धरणगाव शहरात पोलीस स्टेशन मार्फत दामिनी पथकाची स्थापना करण्यात आली असून त्यामुळे आता शहरातील रोड रमणीयवर या पथकाचे लक्ष राहणार आहे. याच दरम्यान विद्यार्थिनींमध्ये याबाबत जागृतीही करण्यात आली. पावसाचे प्रमाण जिल्ह्यात कमी असले तरी डोंगरामध्ये बरसणारे पावसामुळे हे उंच डोंगर हिरवाईची शालू नेसून पावसाळी पर्यटनासाठी सज्ज झाले. जामनेर तालुक्यातील गोद्री येथील अजिंठा डोंगराच्या भागात असलेल्या डालकी चिदार या धबधब्याजवळील हे हिरवेगार दृश्य. एरंडोल तालुक्यातील कोडली ते कांताई धरणापर्यंतच्या रस्त्याचे 3:13 वाजले आहेत. सुस्थितीत असलेल्या या रस्त्याची अवजड वाहनामुळे वाट लागली. मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसामुळे पाणी साचत असल्याने या रस्त्यावरून वाहने चालवताना कसरत करावी लागत आहे. वाहने घसरून अनेक जण जखमी झाले आहेत. बेळगाव तालुक्यात सर्वदूर पावसाने सरासरी ओलांडली. सुरुवातीलाच अनेक धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत, परंतु परिसरावर वरुण राजाची वक्रदृष्टी झाल्याने बीज पाऊसच सुरू असल्यामुळे विहिरी, नाले, ओढे, केटीविहीर व पाझर तलाव अजूनही कोरडेच आहेत. जळगाव जिल्ह्यात आषाढी एकादशी निमित्त विविध शाळांमध्ये वारकरी दिंडी, वृक्ष दिंडी यासह अनेक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विठ्ठल रुक्मिणीसह काही विद्यार्थी वारकरीच्या वेशात या दिंडीमध्ये सहभागी झाले होते. चाळीसगाव तालुक्यात पुष्पाताई जोशी बालविकास मंदिर, अज प्राथमिक विद्यालय, तात्यासाहेब सामंत माध्यमिक विद्यालय यांच्या वतीने रविवारी आषाढी एकादशी निमित्ताने दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. जळगाव जिल्ह्यात विविध शाळांमध्ये तसेच गावागावात आषाढी एकादशी निमित्ताने पंढरीची वारी काढण्यात आली. यावेळी बालगोपालांनी विविध संतांची रूपे साकारली होती. यावेळी बालगोपालाची भावमुद्रा सर्वांनी पांडुरंगाच्या विविध रूपाचे दर्शन घडवून गेली. तर रविवारी अनेक गावांमध्ये भजनी मंडळाच्या वतीने काढण्यात आलेल्या दिंड्यांनी व रिंगण सोहळ्यांनी लक्ष वेधले. विठ्ठल मंदिरावर सकाळपासून कार्यक्रमाची रेलचेल होती. भर पावसात चिंब होत भाविकांनी दर्शन घेतले. जामनेर तालुक्यातील शेंदर्णी येथे खान्देशचे प्रति पंढरपूर शेंदर्णी येथे आषाढी निमित्त रविवारी भगवान श्री त्रिविक्रम महाराज यांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती. मंदिरात लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्रिविक्रम महाराज विठ्ठल नामाच्या गजराने परिसर दणाणला होता. पोलीस व नगरपंचायत प्रशासनाने योग्य नियोजन केले. चाळीसगाव तालुक्यात रोटरी क्लब ऑफ चाळीसगावने प्रशांत दामले या कविता मेडकर यांच्या विनोदी नाटकाचे आयोजन केले होते. या नाटकाच्या तिकीट विक्रीद्वारे त्या रकमेतून 60 मुलींना लसीकरण देण्यात आले. बेळगाव तालुक्यातील बांबरुड बुद्रुक येथे शासनाच्या समृद्ध पंचायत सशक्तीकरण अभियानांतर्गत सोमवारी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. चाळीसगाव तालुक्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविकेचा विनयभंग करणारे वैद्यकीय अधिकारी अजय सिंग राजपत यांचे निलंबन करून कारवाई करावी अशी मागणी समता सैनिक दलातर्फे तालुका सहाय्यक वैद्यकीय अधिकारी ममराज राठोड यांना सोमवारी निवेदन देऊन करण्यात आली. अमळनेर तालुक्यातील चिमणपुरी पिंपळे परिसरात चोरट्यांनी उपद्रव वाढला असून सलग घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. रावेर तालुक्यातील खिरोदा येथील धनाजी नाना विद्यालयाच्या मुख्याध्यापिका व कनिष्ठ लिपिक यांना 36,000ची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले. ही कारवाई सोमवारी सायंकाळी करण्यात आली.